नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 21 डिसेंबर 2020 आणि आपल्या मुलांशी गप्पाचा दिवस 162. आपलं जे टार्गेट 200 आहे नक्कीच लवकरच पूर्ण होईल. कारण आपल्याला चिन्ह आहे की 26 जानेवारी पासून सुरू होतील. नक्कीच आहे. माईक बंद करायचा. महेश आणि आर्यन तुला मी को होस्ट करतो बेटा. हो सर. आणि करण वाघमोडे. नवीन विद्यार्थ्यांना एकदम रिमूव्ह नाही करायचं आपण कुणाला. त्याचं माईक फक्त माईककडे लक्ष असू द्यायचं, माईक आणि व्हिडिओ. आणि जर समजा वारंवार जर व्हिडिओ आणि माईक चालू करत असतील तर मात्र तुम्हाला माहित आहे, मग बिनधास्त पैकी सगळ्यात सोपं त्यांना वेटिंग रूम मध्ये ठेवून द्यायचं. रिमूव्ह पण नाही करायचं, वेटिंग रूम मध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे नेट पण संपलं पाहिजे त्यांचं. गणितामधला काल आपण जे पाहत होतो अतिशय महत्वाचा घटक जो म्हणजे संख्याज्ञान. आता संख्याज्ञान यामध्ये आपण पहिला टप्पा पाहणार, म्हणजे तुम्हाला आलाच पाहिजे तो म्हणजे 0 ते 9. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 99. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता हे 100 आणि वाढत राहणार, 100 ते 999 असे टप्पे. आपल्याला पहिले 2 टप्पे जर आले तर बाकीच्या पुढच्या टप्प्यांना आपली कुठलीही अडचण येत नाही, काहीच अडचण नाही पुढे. आता 0 ते 9, 10 ते 99, 100 ते 999 काय आहे आणि का अभ्यास करायचा. अचानक एखाद्याला विचारलं 0 ते 9 एकूण संख्या किती, आपण पटकन म्हणतो 9. 10 ते 99 एकूण अंक किती, आपण पटकन म्हणू त्या ठिकाणी 99. गडबड होते, मोजताना गडबड होते. 0 ते 9 पर्यंतच्या अंकांची संख्या, 0 ते 99 पर्यंतच्या अंकाची संख्या, 10 ते 99 या अंकापर्यंतची संख्या, 100 ते 999 आणि 0 ते 999 या अंकांपर्यंतची संख्या, यामध्ये बराचसा फरक आहे. तुम्ही तो पडताळून पहा, जमेल तुम्हाला. एकूण अंक किती असतील, यात काय असेल. मी थोडस त्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यासाला लावूया. आता काठीण्य पातळी आपली वाढणार, कारण आपल्याला आता जम्बो टेस्ट 4 कडे 1 झाली, 2 झाली, 3 झाली. माहितीसाठी सांगायला हरकत नाही, एकूण जवळपास 13,000 विद्यार्थ्यांनी, कारण कालच्या म्हणजे परवाच्या रात्रीपर्यंत 11,500च्या वर होते, म्हणजे काल दिवसभरामध्ये 1,500% झालेच असावे तो रिपोर्ट राहिला. किमान 13,000 विद्यार्थ्यांनी 5वीच्या आणि 5 ते 6,000 विद्यार्थ्यांनी 8वीच्या आपल्या कालच्या जम्बो टेस्टची परीक्षा दिलेली आहे. इतके मोठं यश त्या जम्बो टेस्टला मिळालेलं आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जरी प्रमाण कमी मिळालं तरी बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग यामध्ये घेतला. म्हणजे ही जी टेस्ट आहे जम्बो टेस्ट 3 जी होती आपली, ती सर्वत्र पोहोचली. म्हणजे आज जरी कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी घरी असले तरी प्रत्येक पालक आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकला पाहिजे, स्पर्धेत सहभागी झाला पाहिजे, हे पालकांचं खरोखर केलं तेवढं कौतुक कमीच आहे. खूप खूप अभिनंदन पालकांचं. कारण माझ्या विद्यार्थ्याने काही अनेक तर आम्ही सुद्धा शाळेमध्ये जाऊन आमचे मोबाईल विद्यार्थ्यांना दिले, अनेक शिक्षकांनी आपले मोबाईल विद्यार्थ्यांना दिले. त्या शिक्षकांचंही, आमच्या शिक्षक बंधू भगिनींचंही खूप खूप अभिनंदन. कारण जिल्हा परिषदेनं एक हाक दिली की मुलांपर्यंत चाचणी पोहोचवा, आणि तिथपर्यंत अनेक जण पोहोचले, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले. भले सुरुवातीच्या दिवशी काही अडचणी आल्या, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी चाचणी दिली आणि छानपैकी या जम्बो टेस्ट 3 ला प्रतिसाद मिळालेला आहे. तर आता आपलं लक्ष जम्बो टेस्ट 4 चं राहणार आहे. आता आज त्याचा रिझल्ट येईल, कालच्या चाचणीचा रिझल्ट जे येईल त्यामध्ये टॉप 10 जे आहेत जिल्ह्यातले
आणि जिल्ह्याबाहेरील सुद्धा काढतील. तर जिल्ह्यातील जे टॉप 10 विद्यार्थी आहेत त्यांची यादी आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत येईल. मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. कारण त्या टॉप 10 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेतर्फे सत्कार केला जाणार आहे. मग ते कोणत्याही शाळेचे असो, जिल्ह्यातील कुठलेही असो. जिल्ह्याबाहेरील आहेत की नाही हे मला पक्की खात्री नाहीये. पण आपल्या जिल्ह्यापुरतं मी विचार करून सांगतो. जिल्ह्यामध्ये मात्र मग तो विद्यार्थी कोणताही असेल. तर या ठिकाणी ती नियोजन जिल्हा परिषद करणार. मग आता जम्बो टेस्ट 4 कडे जाताना पहिलं काम आपलं असलं पाहिजे, की मला जम्बो टेस्ट 3 सोडवताना मला काय अडचणी आल्या. ते केव्हा कळतील? जर मी ती प्रश्नपत्रिका वाचून सोडवली असेल तर. नाहीतर वर काहीतरी प्रश्न दिसला, खाली खाली 4 उत्तर दिसली, मी एकाला टिक करत गेलो, वर सरकवलं, टिक केलं, वर सरकवलं, टिक केलं, वर सरकवलं, नेक्स्ट केलं, पुढच्या पेपर. असं जर असेल, तर मला एकही प्रश्न अवघड झालेला नाही. कारण मी काय केलंय, मला 4 पर्याय दिसलेले आहेत, 4 गोल दिसलेत आणि 4 पैकी एकाला गोल करत राहिलो. कधी 1 ला, कधी 2 ला, कधी 3 ला, कधी 4. अंदाजे 25 कुठेतरी गोळ्या लागल्या. जसं उरसामध्ये म्हणजे उर्स म्हणजे जत्रा. त्या जत्रेमध्ये एक बंदूक असते आणि फुगे फोडायचे असतात. निशाणा आपला नसतो. कुठेतरी बरोबर धरतो. इकडे धरतो, फुगा तिकडचा. तशा पद्धतीचं हे. निशाणा इकडे धरला, इकडे लागला, लागला, आलं एखादं उत्तर. असं अंदाजे 25 काही असू शकतं. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचन करून सोडवलं. सर मी बोलू? हां, हां. मी पहिल्यांदा ती चाचणी सोडवली सर, मला 210 पडले. दुसऱ्यांदा सोडवली 260 पडले. तिसऱ्यांदा सोडवली 299 पडले. 299 पडतच नसतात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असतो आणि तुझ्या माहितीसाठी तुझा एकही पेपर ग्राह्य धरल्या जात नाही. कारण मी अगोदरच सांगितलं होतं. तीनदा लिहून दिलं. रिपीट कुणीही सोडवायचं नाही. कुणीच सोडवायचं नाही म्हणून अगोदरच सांगितलं होतं. जर तुम्ही एकाच मुलाच्या नावाने जर 2दा पेपर सोडवलेले असतील, तर दोन्ही पेपर तुमचे बाद होतील. एकही पेपरचे मार्क तुम्हाला ग्राह्य धरले जाणार नाही. जेव्हा जेव्हा सबमिट केल्यानंतर व्ह्यू स्कोर येतं, म्हणजे आपलं काम संपलं. पुन्हा आपण त्या पेपरला जायचं नाही. जिथं आता ते डबल नावं दिसतील, ते सगळे ते बाद करून टाकतात. परीक्षा देऊनही काही फायदा नाही. फक्त तुला वाचण्यात आले एवढंच फक्त फायदा झाला. पण तुला त्याचा गुणांचा फायदा काहीच होणार नाही. कारण मी अगोदर सांगितलं, लाईव्ह क्लासमध्ये सांगितलं. मार्क तुम्हाला मी मुलांशी गप्पा, ओन्ली स्टुडंट्स दोन्ही ग्रुपवर लिहून पाठवलं. कुणीही रिपीट पेपर द्यायचा नाही. शाळेत येऊनही सांगितलं. 2दा परीक्षा द्यायची नाही. हां, ज्यावेळेस आपल्याला ते आय एम नॉट रोबोट असं येत होतं. त्यावेळेस आपल्याला करायचं होतं ते काम. कारण व्ह्यू स्कोर आलेला नव्हता. पण एकदा का व्ह्यू स्कोर आला, पुन्हा नाही. पुन्हा आपल्याला रिपीट ती चाचणी द्यायची नव्हती. कारण तिथं तुमच्या आपोआपच वाढणार आहेत. कारण तुम्ही ते प्रश्न वाचलेले आहेत. नंतर थोड्या वेळाने पुन्हा कुठेतरी वाचणार आहात, कुणाला तरी विचारणार आहात, कुणाला कुठेतरी समजून घेणार आहात. आणि त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे. मग त्या परीक्षेचा अर्थ काय? तिथं काहीच फायदा होणारा नाही. आता फक्त एवढा फायदा झाला, की पुढच्या चाचणीसाठी तुला ते प्रश्न माहीत झाले. एवढा एकच फायदा होईल. परंतु गुणांकनामध्ये काहीच फायदा नाही. म्हणून नेहमी सांगतोय, तिथं आलेल्या सूचना बारकाईनं वाचा. ओन्ली स्टुडंट्सवर आणि बऱ्याच काळ 2-3 नवीन एकदम आले विद्यार्थी स्वतःच्या कॉमेंट्स सुरू केल्या होत्या. बिलकुल नो कॉमेंट्स त्या ठिकाणी. तुमचं शैक्षणिक काय आहे ते चालू ठेवायचं. तुम्ही उपक्रम काल सुरुवातीला प्रथम अभिनंदन, आर्यन, श्रेया दोघांचंही आणि महेश. कारण ज्यावेळेस कालच्या तासिकेमध्ये महेश मला वेळ मिळत नाही किंवा मी करू शकत नाही असा मेसेज टाकला होता. सगळ्यात चांगलं काम त्याने करून पाठवलं. मला अगोदर वाटलं म्हणजे काहीतरी कोलाज आहे की म्हणून मी थोडंसं बारकाईनं पाहिलं आणि नंतर लक्षात आलं की ते पॅडवर त्यानं कागद ठेवलेले. मला आधी वाटलं कोलाजमध्ये काम केलेलं आहे आणि मग पाहिलं. श्रेयाने सुद्धा मुलांशी गप्पा, दिवस 161वा, पुठ्ठ्यांचे तुकडे, स्केच पेनचा वापर, त्याच्यातल्या संख्या वेगळ्या. बेस्ट. खूप छान काम केलं. आता हे काम केल्याच्या नंतर तुम्हाला त्या संख्यांबद्दलची जी माहिती होणार आहे, ती कायमस्वरूपी होणार आहे. म्हणून कृतीमधून शिकायचं. आनंदाने शिकायचं. कुठलंही जबरदस्ती सांगितलंय म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं. तर संख्या ज्ञानकडे जाताना त्या फोटो मी मुलांशी गप्पावर शेअर करायचे राहिलेले आहेत. पण पोलीस स्टुडंट मध्ये मुलांनी पाहिले.
तर संख्या ज्ञानमध्ये आता संख्या ज्ञानमध्ये असतं काय काय ते थोडक्यात अगोदर पाहूयात आपण. सुरुवातीला मी सांगितलं अगोदर तुम्हाला 0 पासून ते 99 पर्यंतची ओळख. एक काम. नंबर 2, या संख्येमध्ये काही संख्या समसंख्या असतात, काही संख्या विषम संख्या असतात, त्यातील काही संख्या मूळ असतात, काही संख्या संयुक्त संख्या असतात. हे सगळे शब्द कुठं ना कुठंतरी अगोदर आपल्या कानावर पडलेले आहेत. तुम्ही शाळेत असताना तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवलेले आहेत किंवा येणाऱ्या अभ्यासामध्ये हे शब्द आलेले आहेत. हे झालं फक्त संख्येच्या प्रकारामध्ये काही भाग. सम, विषम, मूळ. आता याच्या व्याख्या पाठ करत बसलं. व्याख्या समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. व्याख्या म्हणून पाठ केली. आणि जर असं दिलं तर पटकन सांगता येत नाही ही संख्या सम आहे की विषम आहे. का सांगता येत नाही? त्यामागचं कारण. समजा आता अरे मी तुला विचारतोय, समजा तुला माहित नाही की ही संख्या सम आहे की विषम आहे. सांगता येत नाही. कशामुळे सांगता येत नसेल? त्यामागचं कारण काय असू शकतं? तुला येते मला माहित आहे. पण असं गृहीत धर की तुला येत नाही. तर कसं सांगणार? आर्यनचा आवाज आवाज नाही येत आहे. ओके. आदित्य, प्रथमेश, आता मला मोबाईलवर नावं दिसत नाही ना कोण विद्यार्थी आहेत. नवीन विद्यार्थी आपण स्वतः सांगू शकता. आर्यन नाही बेटा, आवाज नाही येत. मुळीच आवाज येत नाही. मग तू माईक बंद कर. माईक बंद कर. महेश, तू सांगू शकतोस? किंवा करण वाघमोडे. हा. हो सर. येस. असं गृहीत धर की तुला हे माहित नाही. सम कशाला म्हणतात माहित नाही, विषम कशाला म्हणतात माहित नाही. परंतु तू व्याख्या ऐकलेली आहे. व्याख्या वहीवर लिहून 2दा-3दा तू लिहून घेतलीस. काय लिहून घेतले? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. व्याख्या रटून 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 पाठ केली आणि समोर दत्त म्हणून ही संख्या हजर झाली आणि विचारलं की मी कोण? ही संख्या तुझ्या पुढे आली आणि ही संख्या तुला म्हणली हु आय एम, मैं कौन हूं. तर आपल्याला अडचण काय येईल? सर आपण नुसते व्याख्याच पाठ केली, उदाहरण तर एक पण घेतलं नाही तर कसं येईल? हा, मग आता असं गृहीत धर की तुला फक्त व्याख्या पाठ झाली पण उदाहरण घेतलंच नाही. तर मग हिला तू सम म्हणशील का विषम म्हणशील? कसा अंदाज आला? मी सम म्हणेल. सम म्हणेल. का बरं सम म्हणणार मला सांग आता. त्यामागचं कारण. कारण सर तिथं 6 आहे. येस, हीच चूक आणि हे होतेच होते. प्रत्येक अनेक विद्यार्थ्यांकडून ही चूक झालेली असणारच आहे. का झाली बरं ती? त्यामागचं कारण काय असू शकतं? दुसरं कोण सांगते? श्रेया सांगू शकतेस का? किंवा समर्थ सांगू शकतोस का? जयदेव, जे नवीन विद्यार्थी आहेत बोलायचं. काही भ्यायचं नाही, काही लाजायचं नाही. काय चुकलं तरी तुम्हाला कुठून इथून काही कोणाला शिक्षा नाही, काहीच नाही. पण बोलता आलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी बोलला पाहिजे. आदित्य, आदर्श, सांगू? हा. येस बेटा. कारण सर तिथं जर 6 जर आपण जर तिथं 36 दिले असले तर ते समवत्वती. कारण ती तिथं एकच स्थानी 6 येत होते पण ही विषम संख्या झाली सर. नाही पण आता असं कळतं की मला एकं काही माहित नाही, दशके नाही, म्हणून चूक होणार. तू सांगितलेलं स्पष्टीकरण अतिशय योग्य आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स. मग इथं ही विषम संख्या आहे हे मला केव्हा कळेल? मी फक्त व्याख्या पाठ केली. ट्युशनला असेल, क्लासला असेल, कुठे असेल, आपल्याला व्याख्या अगोदर लिहून देतात, पुस्तकाची व्याख्या लिहायला सांगतात, आपण लिहून घेतो. शाळेतही तसंच सांगतात ही व्याख्या लिहून घ्या. सर ते 6 जर इकून असले तर एकक स्थानी तर तुम्हाला कळेल सर. म्हणजे तिकडून एकक स्थानी
गणितामध्ये कानाला पडतो आहे. आर्यन तुला थोडस पप्पांचा मोबाईल घेऊन बघतोस का? डबल जॉईन होऊन तुला दाखवतो मोबाईलचं थोडस बघत किंवा व्हिडिओ चालू करून बोलून बघ बरं जमते का? म्हणजे व्हिडिओतून आवाज येतो का व्यवस्थित? हा आता बोलून बघ. नाही बेटा, काहीच नाहीये. कुठले इयरफोन लावला नाहीस का तू? मुळीच कोणते विद्यार्थी इयरफोनचा मोबाईल पासून 5 ते 6 फूट दूर पासून मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं इझिली. म्हणून कुठलाही आपल्याला इयरफोन, आपण त्याला हेडफोन म्हणतो, हेडफोन नाही इयरफोन, कारण कानाचे आहेत. तर ते इयरफोनची आपल्याला आवश्यकता नाही. उलट तुम्ही चालू ठेवा, मोबाईल चालू ठेवा. तुमच्या आजूबाजूला तुमचे आई, बाबा, भाऊ कोणी असतील त्यांना ऐकू द्या. तुम्ही काय म्हणताय तेही त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. त्यांना पण ऐकू द्या. नुसतं तुम्ही कानाला लावला तर त्यांना फक्त चित्र दिसेल, मी फक्त हललेलं दिसेल असं असं तसं काय कळसूत्री बाहुली. म्हणून त्यांना पण ऐकू द्या. कदाचित माझ्या बोलताना एखादी काही चूक झाली तर ते सुद्धा तुला सांगतील, "अरे सर तिथं चुकलं होतं बरं, सर असं म्हणले होते." किंवा एखादी चांगली गोष्ट सांगितली, तुमच्या लक्षात नाही आली, ते, "अरे इथं नाही, तसं नाही, सर असं सांगितलं होतं." हे होऊ शकतं. त्याचा फायदा होऊ शकतो. कारण आपण लक्ष देऊन ऐकतोय, पण थोडा वेळ इकडे-तिकडे लक्ष दिलं, इतर जे कोणी ऐकतात, त्यांच्या ते पक्क लक्षात येऊ शकतं. ते तुम्हाला मदत करते. म्हणून कुणीही त्या मोबाईलचा आवाज बंद करून इयरफोननं ऐकू नका. मोकळा ठेवा मोबाईल. फक्त माईक बंद ठेवा, म्हणजे त्यांचा आवाज इथपर्यंत येणार नाही. जेव्हा तुम्हाला बोलायचंय किंवा तुमच्या आई-बाबांना काही बोलायचंय, त्यावेळेस बिनधास्त हँड रेज करा, किंवा माझ्या पप्पांना बोलायचंय, आईला बोलायचंय किंवा माझ्या सरांना बोलायचंय, त्यावेळेस बिलकुल बोलू शकता. आपलं नावाचं आहे गप्पामधून शिक्षण घ्यायचं. गप्पा मारत वन वे नाही. मग श्रेयानं बरोबर सांगितलं, फक्त भाषेमध्ये आपल्याला बदल करायचा गणितामध्ये, इकडची तिकडची नाही. तर आपल्याला एकक दशक नको नको नाही नको नको. तर या ठिकाणी 63 हे मला माहित झालं, 63 मला माहित झालं, पण मला व्याख्येमधून समसंख्या विषम संख्या करताना एकक दशक माहित झालं नाही. आणि मग मी काय केलं, आपल्याला माहित झालं एकक लिहिण्याची पद्धत आपली कशी असते, एकक दशक शतक. आणि मग मी काय केलं, ही संख्या एकक 6 दशक 3 अशी मांडले. आणि मला नंतर व्याख्या माहित झाली, सरांनी सांगितलेली, मला लिहून पाठ करायला सांगितलेली, तीनदा तीनदा चारदा चारदा मला लिहायला लावलेली, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात, त्यांना समसंख्या म्हणतात. आणि जसं रोहिणी म्हणली, जसं श्रेया म्हणली, इथं आपण फसलो, कारण एकक इथं दिलं 6. आज तुम्ही फसणार, कारण हा भाग आपला झालेला होता. आपला भाग हा झालेला होता, म्हणून आज तुम्ही फसणार नाही, मला गॅरंटी आहे, 100% गॅरंटी. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं. चूक कुठं होऊ शकते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला इथं एकक दशक तसं पुढे जात नाही आपण, म्हणजे उजव्या हाताकडे जात नाही, एकक या बाजूला असतो. आर्यन कोण कुणाच होतं बेटा, काय झालं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नवीन विद्यार्थी आहे, काय हरकत नाही, फक्त माईक कसं म्यूट करायचं. मला वाटलं कोणी पडलं की काय अचानक, त्याच्या आवाजात इकडे प्लेट पण पडली होती, मला वाटलं इकडे प्लेट पडली आणि तिकडे विद्यार्थी पडला की काय. आपण उजव्या हाताकडून एकक, त्याला इंग्लिश मध्ये आपण युनिट म्हणतो, एकक, इथं दशक, इथं शतक, अशा पद्धतीने. आणि मग आपण जेव्हा मांडणी करू 63 ची, तर 3 हा एकक होईल आणि 6 हा दशक होईल. ही मांडणी मला जेव्हा जमते, तेव्हा मला सम आणि विषम संख्येचा नियम पाठ करायची गरजच नाही, मुळीच गरज नाही. मला एकदा दोनदा वाचण्यात आलाय, बस संपला की बाबा रे, 0, 2, 4, 6, 8 म्हणजे समसंख्या, आणि या सोडून दुसऱ्या आल्या की विषम. तिथं मला पुन्हा पुन्हा नियम पाहण्याची गरज नाही, पुन्हा पुन्हा मला व्याख्या ऐकून घेण्याची गरज नाही.
म्हणून मला सगळ्यात अगोदर काय पाहिजे, तर संख्येची मांडणी करता येणं महत्वाचं. जेव्हा मी संख्येची मांडणी करतो, ती मला माहिती व्यवस्थित करता येते ती मांडणी, तेव्हा माझं गणित चुकणार नाही. म्हणून अगदी 3री पासून ते 7वी पर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याला ही माहिती अगोदर पाहिजे. कारण सुरुवात आपल्याला 3 अंकी संख्येची तसं दुसरीला पण आहे. पण आपण 3री पासून गृहीत धरतोय. कारण का 3री पासून म्हणतो मी? तसं तर 1ली 2री पासून म्हणायला पाहिजे. पण मी 3री पासून म्हणतो. त्यामागचं कारण, जर तुम्हाला नवोदयचा सराव करायचा आहे आणि हा पी-यू-पी म्हणजे प्री अप्पर प्रायमरी प्राथमिक, हे जे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्याला पी-यू-पी म्हणतात इंग्लिशमध्ये. प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप. तर ही परीक्षा किंवा नवोदयची परीक्षा तुम्ही फक्त 5वीला आल्यावर जर अभ्यास करतो म्हटला, तर 100 पैकी 10 विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. जर फक्त मी 5वीला सराव करतो म्हटलं तर. कारण हा 5वीचा सराव नाहीये. हा सराव आहे वर्ग 3री पासून. वर्ग 4थी आणि मग 5वी. 3रीला मला माहिती आहे सगळी माहिती. अर्ध्यापेक्षाही जास्त माहिती मला 50% अबोव्ह मला 3रीला माहिती पाहिजे. नंतर 4थी आणि 5वीला फक्त सराव. मी 3री 4थीत हे शिकलेलं आहे. मला फक्त आता सराव. 5वीचं वर्ष हे फक्त सरावासाठी. आणि आपलं काय होतं? 5वीला गेलो कीच नवोदयचं पुस्तक. आजही मी तर सांगतोय 70% विद्यार्थ्यांकडे तर पुस्तकच नाही. 70% ग्रामीण भागाला. कारण आमच्या शाळेमध्ये आम्ही 4-5 मुलांना पुस्तकं घेऊन दिलेली आहेत. शाळेची. नवीन पुस्तकं घेतलेत, त्यांच्यासाठी दिलेत. त्याच्यामुळं आणि पालकांची अपेक्षा काय राहते, माझा मुलगा स्कॉलरशिप होल्डर झाला पाहिजे. पण तिथं पालकांची भूमिका काय? आपण 3री पासून काय केलं? आपण 4थीला काय दिलं? तिकडे लक्षच दिलं नाही. सर कितीही बोंबालतील. हो, नाही. आणि मग आपण आहेत काही जागरूक पालक आहेत. मी ग्रामीण भागातल्या सगळ्यांना म्हणत नाही. आज नवोदय विद्यालय जे आहे ते ग्रामीण भागासाठी आहे. 90 म्हणजे त्या ठिकाणी 80 म्हणजे जे 75% भाग जो आहे विद्यार्थ्यांचा, 80 पैकी 60 विद्यार्थी घेतले जातात ते ग्रामीण मधले आणि 20 शहरी घेतात फक्त. तर त्या नवोदयमध्ये जी निवड होते ते 60 विद्यार्थ्यांमधले किमान 30 ते 40 पेक्षा जे अधिक विद्यार्थी हे आपल्या शिक्षकांची मुलं असतात. आपण आपल्या मुलांना ते साहित्य उपलब्ध करून दिलेलं असतं. आपल्या शाळेतली मुलं बरेचसे असतात. परंतु अनेक ग्रामीण भागातील जिथं उदासीनता आहे, तिथं मात्र थोडीशी अडचण येते. म्हणून सर्व पालकांना विनंती, आजही वेळ गेलेली नाही. आजही काही अंक मिळाले अंक किंवा जिथून तुम्हाला हे साहित्य मिळेल, जिथून तुम्हाला ही माहिती मिळेल, त्या माहितीचा आधार घ्या आणि आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवा. अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेला म्हणजे माझा मुलगा स्कॉलरशिप मिळेल, तो होल्डर होईल. नाही, तसं नाही. शिष्यवृत्ती धारक होणं तितकंही सोपं नाही. नोंदवल्या लागणं तितकं सोपं नाही. अख्ख्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांमधून 60 विद्यार्थी ग्रामीण भागातून निवडणं सोपी गोष्ट नाही. त्याचा रिझल्टही तुमच्यापर्यंत येत. तर ते नवोदय असेल, कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याचा 1 ते 2 वर्ष अगोदर आपल्याला सराव पाहिजे. जसं आज एम-पी-एस-सीची परीक्षा देण्यासाठी जातात मुलं, तर बी-एला ॲडमिशन घेतलं म्हणजे 12वीच्या नंतर आपण त्याला 13वी म्हणतो. 13वीत गेल्याबरोबर 3 वर्ष एम-पी-एस-सीचा अभ्यास करतात आणि मग परीक्षा ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे 3 वर्ष अगोदर त्यांचा सराव असतो. आज जे विद्यार्थी मेडिकलला किंवा आय-आय-टीला म्हणजे इंजिनिअरिंगला लागतात, ते 10वी झाल्याबरोबर 11वीलाच ते अभ्यासाला लागतात. 11वी, 12वी 2 वर्ष त्याचा अभ्यास करतात आणि मग 12वीची एक्झाम झाल्याबरोबर ते मेडिकलची परीक्षा देतात. आय-आय-टीची परीक्षा देतात. ऑन दी स्पॉट काहीच नाही. 2 वर्ष त्यांना अगोदर, 3 वर्ष अगोदर सराव करावा लागला. इथं तेच आहे. म्हणूनच 3रीला बी-डी-एस, एम-टी-एस ह्या एक्झाम होत्या. 3रीला बी-डी-एस होती, 2रीला एम-टी-एस होती, 4थीला एम-टी-एस होती. अशा एम-टी-एसची एम-टी-एस 3रीला होती, बी-डी-एस 2रीला होती. त्याची ब्रेन डेव्हलपमेंट सर्च एक्झाम होत्या. ते त्याचसाठीच होत्या, खाजगी होत्या त्या. पण आता ते थोडंसं पैसा उकळणे किंवा लहान मुलांवर थोडासा ताण होतो, यासाठी त्या बंद केलेल्या आहेत शासनाने. त्या जरी बंद केल्या, तर याच पुस्तकातला आधार घेऊन आपण सोप्पा भाग मुलांपर्यंत पोहोचू शकतो. पण तिथं पालकांची भूमिका खूप महत्वाची. पालकांनी जर लक्ष नाही दिलं, तर पालक मंडळी हो, आपण
अगदी 5वीलाच माझा मुलगा नवोदयला पात्र ठरेल असं होऊ शकत नाही. कारण मला तो स्वतःचा अनुभव आहे. माझाच मुलगा नवोदयला लागलेला आहे. नवोदयमधून तो आज IIT पंजाबला आहे. तर 2री पासून सराव घेतलेला होता. 2री, 3री, 4थी आणि 5वी पासून तो तिकडे गेला नवोदय. तर सुरुवातीपासून सराव घेतला तर आहे ऐनवेळेस होत नाही. त्याला मराठीमध्ये म्हण आहे, तहान लागल्यावर विहीर खोदता येत नाही. म्हणून अगोदरच भविष्याची तयारी म्हणून आपण जर विहीर खोदली तर आपल्याला मळा करता येईल. आणि माझं पीक वाळायलंय किंवा सुकायलंय म्हणून आपण विहीर खोदतो म्हटलं तर ते पाणी लागेपर्यंत ते पीक पूर्ण वाळून जाईल. असो. तर आता हे एकक दशक शतकची संकल्पना आपल्या लक्षात आली, की जसं महेशने सुद्धा अगदी व्यवस्थित सांगितलं, की मला जर त्याची व्याख्याच फक्त माहित आहे, की मी उदाहरण एकही सोडवलं नाही, तर मला ते कळणारच नाही. म्हणून पहिला भाग हा आपला या समसंख्येमध्ये फक्त समसंख्या वहीवर तुम्ही आता लिहून घेऊ शकता. फार मोठी व्याख्या लिहित बसू नका, काहीच गरज नाही. समसंख्या 0, 2, 4, 6, 8 बस संपलं. काहीच लिहू नका बाकी. एवढं तुम्हाला बाकी सगळं बोलता आलं पाहिजे. समसंख्या या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. आणि एकक आपल्याला माहित झालं पाहिजे. डाव्या हाताकडून उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे येणे उर्दू लिपीसारखं. त्याला एकक, दशक, शतक, हजार अंक वाढत जातात. स्थान वाढत जातं. आता याच आधारे मला आर्यन, श्रेया, करण, रोहिणी सोडून इतर कोणीतरी नवीन विद्यार्थी विषम संख्येची व्याख्या काय करता येईल? इथं काय लिहू आता? तुम्हीच सुचवा. मी सांगू का Yes. तर मी सांगू सर? 1 1 3 5 7 9 1 3 5 7 9 एकक हे अंक एकक स्थानी ज्या संख्येचे असतील ती संख्या विषम होय. सर मी सांगू आली व्याख्या अगदी बरोबर आलेली आहे. हा सांग. सर ज्या संख्येच्या एकाच स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक येतात ती संख्या म्हणजे विषम संख्या होय. अगदी बरोबर. पुस्तकातली व्याख्या अगदी बरोबर. आता आपल्याला पाठ सुद्धा झाली. आता आपल्याला पुस्तकातली व्याख्या नकोय, पुस्तकातलं वाक्यही नकोय. मला एवढं दिसल्याबरोबर मला सांगता आलं पाहिजे. 1 3 5 7 9 दिसले एकक स्थानी किती विषम संख्या. आता विचार करायची गरज नाही. 0 2 4 6 8 दिसले किती संख्या समसंख्या. आता ही समज का आणि ही विषमच का या मागचं कारणही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. का म्हणायचंय आणि काय सांगतो? अरे नाही बेटा, बिलकुल नाही. तुझ्या माईकचा काहीच आवाज येत नाही. अगदी ते आवाज येतोय. तो मोबाईल रिपेअर तुला करावाच लागेल. थोडं मला असं वाटतंय. किंवा दाखवावं लागेल. कारण स्पीकरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण तू जर इयरफोन जर लावून जर समजा पिन जर ओढलेला असेल कदाचित तर तोही प्रॉब्लेम असू शकतो. वाटल्यास एकदा इयरफोनला तुझा आवाज येतो का बघ. तसं असेल तर त्या इयरफोन मधून त्या प्लगचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तसा येतो काही प्रयत्न करून बघा. इयरफोन असेल तर. म्हणजे प्रयोगासाठी. बाकीचे कोणी वापरू नये. आता पाहिलं आपण बघ. मला समसंख्येत का म्हणायचं? तिला विषमच का म्हणायचं? पहिल्यांदा आपण जाऊया सम या शब्दाकडे. सम म्हणजे काय? सम कशाला म्हणायचं? कोणी सांगू शकतं नवीन? आता माझ्याकडे यादी नाही विद्यार्थ्यांची त्याच्यामुळे मी सांगू म्हणजे संख्येच्या सर मी सांगू आता मला व्याख्या नकोय. मला फक्त पाहिजे सम म्हणजे काय? सम कशाला म्हणायचं? सांगू का सर मी हो सांग ना. 2 4 6 8 यापैकी एक कोणताही अंक असतो सर त्याला सम म्हणतात सर. तिथं झालं, तिथं व्याख्या झाली. संख्या ओळख झाली. पण नेमकं सम म्हणजे काय? आता फक्त मला सम आणि विषम या दोन शब्दांना फरक. What is the difference between these two words? या दोन शब्दांमधला फरक काय? कशाला म्हणतो? नेमकं सम म्हणजे जसं हात म्हणजे आपण पाय दाखवत नाही. हात म्हणजे काय? हे. नाक म्हणजे काय? नाही. मी कान म्हणजे काय? नाही का? कान हाच आहे. नाक हेच आहे. डोळे हेच आहे. मग समज काय? पाठ लागला असेल कदाचित.
अरे तू एक काम करू शकतो, जर समजा तू गावात असतील तर समजा तू जवळ आपल्या सोबत महेश वगैरे जर जवळ असेल तुझ्याकडे, तर त्यांच्या मोबाईलवरून जॉईन होऊ शकतोस तू. तिथून तू त्याच्यासोबत बोललं तरी चालेल. किंवा दुसरा मोबाईल असेल तर तो एक प्रयत्न करून पहा. म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का तोही आपल्या लक्षात येईल. म्हणजे इयरफोन लावला असेल तर आवाज सध्या पण येत नाहीये. सर म्हणजे मी एक लक्षात आलं की एक लक्षात आलं की मोबाईलमध्ये काहीतरी म्हणजे Zoom मध्ये जाताना कुठेतरी त्याला प्रॉब्लेम आहे. मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड आहे. सांगू शकता. समूहाचा अर्थ काय घेता येईल आपल्याला? 0 ते 9 पर्यंत जी संख्या सम आहेत त्याला सोडून जी संख्या आहेत ते विषम. नाही ते तर आपण लक्षात आलं की म्हणजे आता हे आता लक्षात घ्या हे सम आहेत हे विषम आहेत ते आपल्याला पक्क माहिती आहे. पण नेमकं सम म्हणजे काय? सांगतो मी. समचा अर्थ काय आहे? सारखे. आवाज येत नाही पण थोडंसं बोल, थोडासा आवाज जरा समजून घेऊ तुला. सर मूळ आणि येस 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 यू आर राईट. साऱ्यांचं बरोबर आहे. थोडा का होईना पण आवाज आला. त्याचं म्हणणं होतं की समसंख्येचे जेव्हा 2 भाग करतो आपण तेव्हा बाकी उरत नाही. मला या उत्तराकडेच तुम्हाला घेऊन जायचं होतं. समसंख्या कशाला म्हणतात? ज्याचे समान भाग करता येतात. सम म्हणजे सारखे आणि विषम म्हणजे सारखे नसलेले. सम अगदी बरोबर आहे. समजा माझ्याकडे 5 लाडू आहेत आणि ते जर मला 3 जणांना वाटप करायचे. समजा श्रेयाने काल चांगलं चित्र काढलं. करण काल जॉईन झाला होता. करणने काहीतरी चांगलं काम केलं आणि समृद्धी गावाला गेली पण गावाला जाऊन सुद्धा तिनं अभ्यासाला बसली. मुळे तिघांना मला लाडू वाटायचे आणि माझ्याकडे 5 लाडू आहेत. काय होईल बरं? सर हा पहिल्यांदा एक एक लाडू देणार, हा उरलेले 2 तुम्ही खाणार. मीच खाणार आणि नाही जर मग त्यापैकी मी एक लाडू समृद्धीला दिला आणि एक श्रेयाला दिला तर मग तुम्हाला काहीच भेटणार नाही. तर काय होईल? समजा तुम्हाला एक अरे आवाज येतोय. तर काय होईल? आम्हाला सर्वांना एक एक भेटेल. तुम्ही तिघ जण एकत्र आहात या ठिकाणी पहा. आता हे आपल्या चित्रातले तुम्ही नाही ओरिजिनल नाही हा या ठिकाणी करण आहे, या ठिकाणी ही श्रेय आहे आणि या ठिकाणी त्यांची समृद्धी आहे आणि या ठिकाणी हा मी आहे. तुम्हाला मी लाडू देतोय. माझ्याकडे टोपल्यामध्ये 5 लाडू आहेत. मी एक एक लाडू दिला आणि मला 5 ला 5 वाटप करायचे. मी एक एक दिला पुन्हा इथून येताना पुन्हा एक एक दिला. 5 लाडू संपवले. तर काय होईल? तर एक कमी पडल. सर तर एक कमी पडल. का बरं श्रेया? सर त्याला एक लाडू दिला म्हणून ते रडेल सर. म्हणजे त्याला जास्त भेटले का कमी भेटले? कमी भेटते सर. कमी भेटले सर, कमी भेटले. वाटणी समान झाली का विषम झाली? विषम वाटणी समान झाली नाही आणि जेव्हा वाटणी समान होत नाही तेव्हा भांडण होतात. अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना सगळ्यांना तो अनुभव आहे की नाही? वाटणी म्हटले की सगळ्याला अनुभव आहे तो सांगत बसत नाही. शेतीची वाटणी असेल किंवा घराची वाटणी असेल तो अनुभव सगळ्यांना आहे. जर तिथं समान वाटणी झाली तर सगळीकडे आनंद. जर विषम वाटणी झाली तर भांडणच भांडण. मग इथं सुद्धा तेच आहे. इथं समान वाटणी झाली नाही कारण एक एक दिला 2 शिल्लक राहिले. 2 दिले तर एकाला कमी पडला. पण जर माझ्याकडे जर 6 लाडू असते तर काय झालं असतं? समान झाले तर मोहिनी यस मोहिनी करेक्ट. समान झाले असते. सगळ्यांना 2-2 मिळाले असते. सगळेजण आनंदी राहिले असते. नाहीतर आणखी काही मिळते का म्हणून त्याला कमी मिळालं तिथेच बसला असता आणि रुसून बसला असता. आमची मोहिनी तर रुसली असतीच.
मला काढून दिलं नाही म्हणून जोरात भोंगा काढला असता. आहे की नाही मोहिनी? बरोबर आहे ना? मोहिनी आहे? नाही पण तुला कमी दिलं. कमी दिलं असतं आपल्याला. म्हणून सम म्हणजे सारखी वाटणी आणि विषम म्हणजे ज्याची वाटणी करताना काहीतरी शिल्लक राहते त्या संख्येला म्हणायचं विषम. म्हणजे 2 न जेव्हा आपण भागाकार करू त्याचे 2 भाग करायचे. मला 5 वस्तू दोघांना वाटता येणार नाही. हा, जर समजा ती फोडून वाटायची वस्तू असेल तर मला ती वाटता येईल, अर्धा अर्धा करता येईल. पण 5 मुलं आहेत, खेळायला 2 गडी त्या ठिकाणी इकडं तिकडं आट्यापाट्या करायच्या आहेत, तर एका गड्याला कसं काय अर्ध वाटणार? काय करतो मग त्या ठिकाणी आपण? त्याला हाकलून देतो का? खेळताना समजा एक गडी तुमच्याकडे आगाऊ होत असेल, सर त्या मधला कावळा करते कावळा करते सर मधला. त्याला ओढीत कावळा. Yes, yes, yes. कावळा. उडीच कावळा उडून येतं कावळा काहीतरी. हा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात. सर नाही तर अंपायर करते. येस, म्हणजे त्यांना इकडूनही खेळतो तिकडूनही खेळतो, म्हणजे अर्धा खेळ इकडे अर्धा खेळ तिकडे, अशा पद्धतीने मदत घ्यावी लागते. पण सममध्ये तशी गरज नाही. म्हणून सममध्ये फक्त लक्षात ठेवायचं एकच, जसं आता आर्यन बोलताना थोडं थोडं लक्षात आलं की त्याची वाटणी जेव्हा करतो, त्याचे भाग जेव्हा करतो तेव्हा बाकी शून्य होते, त्याला समसंख्या म्हणायचं. आणि विषम संख्या कोणाला म्हणायचं? ज्यांचे 2 भाग करतो तेव्हा बाकी शिल्लक राहते. 1 चे तर 2 भाग अर्धा अर्धा होईल म्हणजे अपूर्णांक तयार झाला. 3 चे 2 भाग दीड दीड होईल, अपूर्णांक झाला. म्हणजे 3 चे 2 भाग म्हणजे काय? 1 आणि अर्धा. म्हणजे समसंख्या शिकतोय, विषम संख्या शिकतोय, पण या 2 संख्येतून झालेल्या नवीन धड्यामध्ये जाता येतं. पूर्णांक युक्त अपूर्णांक. मी फक्त जुना धडा जशाला तसा तुम्हाला नाही सांगणार, त्या धड्यातून अगोदरचे संख्या, अगोदरचे काही पाठ आणि त्यातून झालेल्या नवीन पाठाची माहिती ही तुम्हाला याच्यातच मिळेल. मग इथे दीड झाला, 3 ची वाटणी. मग दीड मध्ये आपण 2 प्रकारे मांडणी करू शकतो, कारण अपूर्णांकामध्ये आपल्याला 2 प्रकारे मांडणी आहे. एक व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा दशांश अपूर्णांक, त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता हा जो झाला इथं पूर्ण 1 आहे म्हणजे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. आणि जर मला दीड लिहायचा आहे तर मी हाच दीड असा पण लिहितो, 1.5. हा सुद्धा दीडच आहे, हा सुद्धा दीडच आहे. म्हणजे मी समसंख्या आणि विषम संख्या शिकत असताना मला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे सुद्धा शिकता येतात. साधा व्यवहारी अपूर्णांक शिकायचा आहे तर या 1 ची वाटणी करावी लागेल. 1 ची वाटणी म्हणजे अर्धा, 2 पैकी 1 भाग, 2 पैकी 1 भाग. हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात अर्धा अर्धा, तेव्हा 1 तयार होतो. म्हणजे इथंच आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते. छेद सारखा नियम लक्षात असेल तुमच्या, जर अपूर्णांकामध्ये छेद सारखा असेल तर अपूर्णांकाची बेरीज करताना छेद तोच राहतो, बदलत नाही. आणि अंशाची बेरीज होते, 1 आणि 1 2 भाग एकत्र केले आणि मग बे एक बे बरोबर 1. पुन्हा उत्तर. कारण आता इथून डायरेक्ट अपूर्णांकामध्ये का चाललोय किंवा इतर पाठामध्ये का चाललोय, कारण झालेला भाग आहे. झालेला भाग, जुना भाग सगळं एकत्र करून सर्व भागांवर लक्ष दे. हा आपला थोडासा काही दिवसांचा भाग अशा पद्धतीने आपला घेतला जाईल. म्हणजे जुनाही भाग आपल्याला विसरायचा नाही आणि फक्त नवीन शिकायचा. नवीन जसं म्हणतात ना, नवीन शिकताना जुन्याचा बोध घ्यावा म्हणून म्हणतात. नव्याचा शोध घ्यावा, जुन्याचा बोध घ्यावा. आपल्याला काही नवीन शिकायचं असेल तर नवीन तर शिकायचं, पण हे नवीन शिकताना असं अगोदर केलं होतं ज्यांनी, हा प्रयोग ज्यांनी केला होता त्यांच्या काय चुका झाल्या होत्या, त्यांना काय अडचणी आल्या होत्या, त्यांचाही बोध घेतला पाहिजे. म्हणजे नव्याचा शोध घेताना जुन्याचा बोध घ्यावा. म्हणजे जुन्यात त्यांना काय अडचणी आल्या होत्या, मागच्या काय अडचणी होत्या, त्या जर लक्षात आल्या तर नवीन सोपं जातं. अन्यथा त्यालाही शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि त्यालाही त्याच अडचणी येतात आणि मग तोच विचार करतो, आता मी काय करू, आता मी काय करू. म्हणून
हा एक महत्वाचा भाग. आता थोडस आणखी संख्याज्ञानामध्ये एक भाग घेऊयात. आता समसंख्या माहिती झालं, विषम संख्या माहिती झालं. एक याच्यामधला एक घटक घेऊयात आपण, त्या म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या, ज्या झाडाला मुळं असतात त्याला मूळ संख्या म्हणतात, किंवा ज्या संख्येला मुळं फुटतात तिला मूळ संख्या म्हणतात. बरोबर आहे का? चुकले नाही, सर. मुळं म्हणजे मूळ दिलं की. सर मी सांगू. हा तिसऱ्या एक त्या मिनिट पाड्या- तर मी सांगतो. तर त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर तिला विषम संख्या असे म्हणतात. अरे नको बेटा, बिलकुल आवाज येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यांचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी गडबड होतोय. आज तो आता फक्त ऐकावंच लागेल तुला. सर मी सांगू. हा सर मी सांगू. सर एक कोण मिनिट. मूळ. हा, सांगा, एक जण सांगा. सर अभिनव त्या किंवा इथे, हा. संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला विषम संख्या असे म्हणतात. बरं, एक झाला. आणखी कोण सांगते? अशी व्याख्या होऊ शकत नाही हं. की थोडस सर, मी सांगितलं असेल तर थोडंसं चुकीचं आहे. सर मी सांगू. हा. ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती विषम संख्या असते. थोडस चुकलं, घाई तर झाली. मी सांगू. संख्या असते. सर मी सांगू. हो, ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जात असते त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. श्रेयानं तेच सांगितलं, पण श्रेया बोलता बोलता विषम म्हणली. आपण जाऊ लागलो हातगावला आणि गाडीत बसलो पुण्याच्या, तर हातगाव येणारच नाही. बरोबर आहे श्रेया? मला थेरबनला यायचंय आणि मी गेलो धर्माबादला. मला मिळेल का थेरबन? श्रेया, नाही सर. आलं का तुझ्या लक्षात तुझं कुठं चुकलं ते? हो सर, मी तिथं विषम संख्या म्हणलो सर, तिथं मूळ संख्या म्हणायची होतं सर. हा, शाबास. तुमचं तुम्हाला लक्षात यावं, बाकी काही गरज नाही मला त्या ठिकाणी. स्वतःला लक्षात आलं की संपलं का. म्हणून अगोदर सुरुवातीला जी व्याख्या सांगितली होती की ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, हे मात्र ज्यांनी समजा तुम्हाला कोणी सांगितलं असेल, तुम्ही मनानं सांगितलं असेल तर हरकत नाही, पण तुम्हाला असं कोणी शिकवलं असेल तर मात्र थोडीशी गडबड झालेली आहे. अशी एकही संख्या नाही की जिला आम्ही पाठ केली सर. सर आम्ही प्रत्येक पाठ केली ती व्याख्या. हा नाही, आता नुसतं पाठांतर नव्हतंय, कृतीतून पाहिजे आपल्याला. नुसतं पाठांतर नव्हते, पाठ झालं, आपल्याला कुठेही संख्या दिसली, एखाद्या गाडीचा नंबर दिसला चलता चलता, की पटकन लक्षात यावं काय गाडीचा नंबर दिसल्याकडे. समजा गाडीचा एखादा नंबर 300-369 असा नंबर दिसला. पटकन एक एक अंक जरी घेतला, हा 9 विषम संख्या, 6 समसंख्या, 3 मूळ संख्या. हे झालं फक्त. मला फक्त वहीवर अंक दिलाय म्हणून मी त्याचा अभ्यास करतो नाही, कुठेही राहिलं पाहिजे ते डोक्यात आपल्या. दिनदर्शिका घेतली, आजची तारीख घेतली समजा 21, तिथं दिसलं काल निर्णयवर 21 दिसल्याबरोबर या संख्येच्या भोवती आपले चक्र सुरू झाले पाहिजे. 21 एक आहे, विषम संख्या आहे. 21 मूळ संख्या आहे का पहा, नाही. 21 2 दशक अधिक 1 आहे. 21 मांडणीमध्ये 20 अधिक 1 आहे. 21 चे समान 3 भाग केले तर 7 अधिक 7 अधिक 7 होतील. अशा पद्धतीने आपल्याला त्या अंकाला फोडता आलं पाहिजे. 2 अधिक 1 केलं 3 झालं, कारण हे 2 अधिक 1 केल्यावर 3 झालं, याचा अर्थ या संख्येला 3 न भाग जातो. ज्या अंकाची बेरीज केल्याच्या नंतर ती जर तो अंक 3 च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 3 न भाग जातो. सोपं सूत्र आहे. समजा आता या संख्येची बेरीज केली मी, 3 अधिक 6 अधिक 9, 3 आणि 6 9, 9 आणि 9 18. 18 कोणाच्या पाड्यात आहे? 3 च्या पाड्यात आहेत, 6 च्या पाड्यात आहेत, 9 च्या पाड्यात आहेत. 18 या संख्येला 9 न भाग जातोय, त्याला कसोट्या म्हणतात. शिकवतो तुम्हाला पण. 9 च्या संख्येत 9 चा पाडा आहे, 9 च्या पाड्यामध्ये 18 आहेत. मग 9 च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 6 ने जाईल असं सांगत नाही. 6 ने भाग जाताना सगळे अंक, एकक हा अंक समसंख्या पाहिजे.
6ने भाग जाण्यासाठी आणि विषम असेल तर 3 आणि 9ने जातो. पण समजा बेरीज 9 येत असेल तर 9ने पण भाग जातो. आपण पहा या ठिकाणी बघूयात एक प्रयोग 9ने जातो का? तुम्हाला आधीच म्हटलं की मग फक्त समसंख्या शिकवणार नाही, मी फक्त विषम संख्या शिकवणार नाही, हे शिकवताना झालेल्या सगळ्या भाग आपले आपोआप येतील. म्हणून म्हणतोय संख्या ज्ञान हे सगळ्यात महत्वाचा धडा आहे, त्याला प्रथम स्थान दिले का आलं पाहिजे. त्या एकाच धड्यावर पूर्ण गणित अवलंबून, टोटल होल मॅथ्स इथं फक्त झालं. पुढे 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 अडचण. मग 9 9 चौक 36 9 एक 9. सर काहीच दिसत नाही. बरेच जण आता 3 एक 3 3 3 9 खाली दिसत आहे का? बाकीच्याला दिसतंय? सर तुम्ही एक काम करायचं, दिसण्याच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा म्हणजे माईकनं सुद्धा मागे सांगितलं, आपण नेहमी सांगतो कारण कोणी बोललं किंवा श्वास जर आपला माईक चालू असेल आणि श्वास जरी घेतला तर तो श्वास जेव्हा ते माईक ओढतं तेव्हा तुमचा फोटो किंवा तुमचं नाव समोर येतं. तेव्हा आपला माईक बंद ठेवायचा आणि जिथं माझा फोटो दिसतोय पेज सरकवा, समोर तुम्हाला पेजवर असं हे जे तुमचा मोबाईल आहे तिथं टिंब दिसतात, 3-4 पेज तुम्हाला दिसतील, ते पेज सरकवायचे. जिथं माझा फोटो दिसतोय जो बोलणारा असतो त्याच्या फोटोला 2दा टच करायचं. त्या फोटोला 2दा क्लिक करायचं आणि ते फोटो आपोआप येते. त्याला म्हणतात सर सुविधा आहे झूम मध्ये पण. त्याला पिन केलं की माझाच फोटो राहतो आणि तुम्हाला वाटतंय आता दुसरं कोणी तर बोलतोय तर त्यावेळेस पुन्हा माझ्या फोटोला पिन केलं वर स्क्रीनला की माझा फोटो गायब आणि जो बोलतोय तो समोर येतो. म्हणून हा एक सोपा पर्याय आहे की बोलणाऱ्यालाच मला ऐकायचंय, मला सरांचंच फळ्यावरचं जे आहे तेच मला बघायचंय, तर त्यासाठी तुम्हाला पिन करावी लागेल. आता पिन करण्यासाठी आपल्याला काय टच पिन घेऊन यायची नाही, बोटानं टच करायचं. डबल टॅप करा, त्यांना सांगते तिथं डबल टॅप टू पिन म्हणजे डबल टॅप टॅप म्हणजे त्याला टच करायचं, डबल टॅप करायचं 2दा, ती फोटो तुमच्या समोर येतो. म्हणजे दुसरा कोणाचाही फोटो येत नाही. फक्त आपले व्हिडिओ मात्र बंद ठेवायचे, नाहीतर तो आपला व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत जातो. कुठे व्हिडिओ चालू तुम्हाला फोटो वगैरे घ्यायचे असतील बोलताना मात्र व्हिडिओ चालू करून बघा, काहीच हरकत नाही. फोटो घ्यायचा आहे, आपण फोटोसाठी वगैरे मुळात काम करत नाही, आपल्याला आलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. फोटो शूटिंग वगैरे चालत आहे त्याच्यासाठी तितकं आपल्याला हे नाही. एखादा घटक मला नाही समजला नाही मला फोटो काढायचा आणि मला दाखवायचा सर मी आज सरांच्या क्लासला होतो, मी आज सरांकडे शिकलो नाही, मला काय समजलं याला जास्त महत्व. मला काय जमते मला काय जमत नाही याला अधिकचं महत्व द्या फोटोपेक्षा. हा एखादा ब्लेंड कॉलेज बनवण्यासाठी किंवा मित्रांची ओळख होण्यासाठी वगैरे आपण शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये घेऊया, तुम्ही तिथं स्क्रीनशॉट घेऊ शकता, हरकत नाही. मग इथं आपण 369 ही संख्या पाहिली तर या संख्येला 3ने भाग जातो आणि 9ने भाग. म्हणजे कुठेही संख्या दिसली तर आपल्या डोक्यात एक चक्र चालू झाले पाहिजे, आपल्याला ते समजलं पाहिजे की हा मी याचं काय करू शकतो. घरातल्या वाट्या दिसल्या, चमचे दिसले, काही दिसलं त्यांना तुम्ही मांडू शकता. समजा घरामध्ये तुमच्या 5 सर तुम्ही असं कसं म्हणाले चमचेच कुठे गणित करता येते करता येते कुठले, मी तर काय सांगतो तुम्हाला अगदी किडा मुंग्या जरी असल्या त्याचे तुम्हाला गणित करता, चित्र काढून गणित करतायत. आता या संख्येकडे तुम्हाला जायचं, समसंख्या विषम संख्या शिकण्यासाठी तुम्ही चमचा वाट्या प्लेटा कशा वापरू शकता. घरात जेवायला बसला थोडासा वेळ आहे आईला स्वयंपाकाला किंवा आई दळण नेसते, त्या दळण नेसताना त्याचं धान्य घेऊन सुद्धा तुम्ही गणित कशी करू शकता. आता तिथे 1-2 गहू मोजायचे नाहीये, काय करायचं. समजा इथे चमचा आहे, चित्र चुकले तरी असे 3 ठिकाणी तुम्ही चमचे मांडले. श्रेया मला तू सांग बरेस तू काय करू शकतेस आता, असं गणित हे चमचे आहेत. आता काय होऊ शकते याचं. हा सर याची बेरीज करायची जमते सर, 1 2 3 अंक समजून. रोहिणी तू सांग
सर संख्या तयार करतात सर. Yes. सर संख्या पण तयार जी- करता जमतात ज्याला आणि आपण- सर प्लस ते मायनस गुणाकार भागाकार त्यांचे चिन्ह तयार करायला येतात. म्हणजे बघा ना, म्हणजे घरातली वस्तू तुम्हाला हो, शिकवत होते. ही एक वस्तू आहे, ह्या 2 आहेत, इथं 2 लिहिलं, ही 1 आहे. घरातल्यानं म्हणावं, चला हे 121 झाले. अरे 4 आहेत की रे? नाही, हे 121 आहे. का 121 होऊ शकतात का? नाही. बघा, तर सर त्या एक- 1 मध्ये आणि 2 मध्ये दुसरं दिल्यावर 3 झालं. नाही आता प्लस मी चिन्ह कुठलं देणार नाही, काहीच वापर नाही. मग आता मी 2 यातले 2 इथं ठेवले, थोडा गॅप जास्त ठेवला, इकडे गॅप जास्त ठेवला इथं, आणि पुन्हा इकडे हे राहिलेले 2 चमचे. आता काय? आता कसं वाचणार? संख्येत 2 संख्येमध्ये अंतर ठेवलंय थोडंसं आता. कोणती संख्या तयार होऊ शकते? नाही वजाबाकी नाहीये. संख्या तयार करायची. इथं थोड्या जवळ घेतल्या होत्या. 1, 2, 3 टप्पे घेतले होते. इथं बघा, 1, 1000 सर हजारापासून संख्या तयार होऊ शकते. नाही बघा ना, थोडं लक्ष द्या. ही पहिल्या टप्प्यात आहे, ही दुसऱ्या टप्प्यात आहे, ही तिसऱ्या टप्प्यात आहे. 202. मला शतकाची संख्या द्या. 202 करेक्ट. दशक काहीच नाहीये. शतक. 4 चमच्यापासून तुम्ही 999 पर्यंत करू शकता. छानपैकी म्हणजे वेगवेगळ्या कुठल्याही वस्तू घेऊन चमचा घ्या, किडे आपले हरभरे घ्या, गहू घ्या. 9 पर्यंत इथं 9, इथं 9, इथं 9 ठेवले. 999. इथं 9 ठेवले तर काहीच ठेवले नाही. इथं 9 ठेवले. 909. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शतकाच्या संख्या वाचताना अवघड वाटतं किंवा 2 अंकी संख्या वाचताना अवघड वाटतं, सोडून द्या तुम्ही अंक लिहिणं. अंक मोजता तर येतील आपल्याला. 1 2 मोजता तर येतील. पहिलीच्या मुलाला मोजता येतात. पहिलीच्या मुलाला जर समजा दुकानावर पाठवलं तर बरोबर तो वस्तू बुजून घेऊन येतो. त्याला माहित आहे 5 रुपयाला बिस्किटचा पुडा, 10 रुपये दिले तो 5 रुपये परत आणतो. त्याला 5 रुपये दिले तरी एखाद्या वेळेस म्हणतो पैसे द्या की म्हणून. म्हणजे त्याला वाटतं तिथं वजाबाकी होते का. म्हणून आपल्याला फक्त वहीवरच तुम्ही गणित करू शकता, वहीवरच तुम्ही अभ्यास करू शकता, मुळीच नाही. जिथं जिथं आपण जाऊ, जिथं रिकामा वेळ आहे, जिथं कुठेतरी जमिनीवर बसू, तिथं बसून तुम्ही या कृती करू शकता. लग्नाला गेलो, त्या ठिकाणी अक्षराचे पाऊच आहे, पाऊच घेतले, मांडले, त्या पाऊच मध्ये काही खडे टाकले, एक एक खडा टाकले मस्तपैकी पाऊच इकडे तिकडे. चला करा 1223. म्हणजे आपल्याला इथं 1000 ठेवायचे, इथं 200, इथं 2 आणि 3. म्हणजे इथं 1 पाऊच राहणार, इथं 2 पाऊच राहणार, इथं 2 राहणार, इथं 3 राहणार. झाली संख्या तुमची 1223. संख्या आलटून पालटून करा. 3432. काही करा. मुळीच तुम्हाला वही पेन घेतल्याशिवाय अभ्यास होत नाही. ही 100% चुकीची गोष्ट आहे. बिना वहीचं, बिना पेनचं, बिना पुस्तकाचं तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त पुस्तक इथं उघडलं पाहिजे. सर आता आवाज येतोय. येस, आता क्लिअर आहे. काय बदल केलास बरं? सर डिसबल पहिलं इनेबल ओरिजिनल साऊंड होता, आता डिसबल ओरिजिनल साऊंड केलं. एनेबल करून ठेवल्यामुळे ते कशासाठी होता? तुझ्या मोबाईल मधून जर तू स्क्रीन शेअर केलास आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर तुला एखादा व्हिडिओ दाखवायचा असेल तर त्या व्हिडिओच्या आवाजासाठी होता. मोबाईल मधला व्हिडिओ जर तुला सगळ्यांना ऐकवायचा असेल तर होता. म्हणून तुझा आवाज अडकत होता. चला, चूक तुझी तुला लक्षात आली आणि इतरांना सुद्धा आम्हाला सांगायला सोपं झालं. गुड. कारण अडचणी सगळ्यात महत्वाचं आहे. काल एक कुठला तरी चित्रपट पाहताना त्याच्यामध्ये वाक्य होतं, खूप छान वाक्य होतं. तो अमेरिकेमध्ये तो बोलतो, म्हणजे युनो संघटनेमध्ये, म्हणजे अमेरिकेमधून पुरस्कार मिळतो. आपल्या डिस्ले सर नाही बरं, एक चित्रपटामधलं. तर तिथं तो बोलताना म्हणतो सगळ्यात महत्वाचं काय आहे की समस्या. छान निराकरण केलं. समस्या आपल्या पुढे असली पाहिजे तर आपण फिरत राहू, आणि समस्या नसेल तर आपण फिरणार. समस्या फार महत्वाची आहे. आणि त्यानं म्हणतो आमचा कंट्री म्हणजे आमचा देश इतका आहे तिथे समस्या आहे. वर समस्या, खाली समस्या, बाजूला समस्या, समोर समस्या, मागे समस्या. म्हणून आमच्या देशामध्ये नुसत्या समस्या आहेत. त्याच्यामुळे शोध करायला खूप सोपं आहे. म्हणजे खूप छान सांगतो त्यांचं, खूप छान समर्थन करतो की समस्या का असाव्यात. येस, क्वेश्चन इज द बेस्ट. प्रश्न असलाच पाहिजे तर त्याचं उत्तर शोध. गरज नसेल तर आपण कशाला काय करणार असं.
म्हणून गरज ही शोधाची जननी आहे, त्यालाच म्हटलं जातं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागा. समसंख्या असेल, विषम संख्या असेल, मूळ संख्या. मूळ संख्येचं पहिली व्याख्या आपण सांगताना थोडी गडबड झाली, की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आलेली की कोण्याच संख्येने भाग जात नाही. मुलांना तसं नाही, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, कोणत्याच जात नाही म्हणजे तिला तर भाग जातो. आणि एक हा असा अंक आहे की तो प्रत्येकालाच भागाकार करतो, कारण ती एक आहेच. एक भाग तर होणार म्हणजे होणार, भाग होणार नाही असं शक्यच नाही. खडूचा तुकडा आहे, किती भाग करू? तो जर मला नाही, मला भागच करायचे नाही, मग किती? एक. एक पैकी एक म्हणजे एक भाग आहेच, एक खडू. म्हणजे मूळ संख्या तेच म्हणते की ज्या संख्येला, आता मूळ संख्येच्या बाबतीत फक्त आज थोडस लिखाण तुम्ही काय, आता इथं शून्याची आपल्याला आवश्यकता नाही, 0 ते 10 म्हणत नाही. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती? जसं परवाच्या दिवशी सरांनी विचारलं होतं आपल्याला, भाषा साहेबांनी. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती? 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या किती? असे 10 गठ्ठे अगोदर कंप्लीट करा. आणि हे 10 आपले पूर्ण झाले. हा. तर 1 ते 10, नंतर 11 ते 20 आणि नंतर 21 ते 30 असे गठ्ठे अगोदर वेगळे करा. मग तुम्हाला मूळ संख्येचं कुणीही आणि काहीही विचारू द्या, अवघड जाणार नाही. आणि तुमच्या माहितीसाठी एक ठोकताळा, मूळ संख्या आपल्याकडे आहे 25. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत फक्त आणि फक्त 25. मग आपल्याला 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधून काढायच्या, 25 आहेत का? जर समजा तुमच्या 26 होत असतील तर कोणत्या तरी एका गटातली चुकली. आपण एकदाच 1 ते 100 करतो म्हटलं की गडबड होते. म्हणून काय करायचं, 1 ते 10 याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लिहून काढा, किती आहेत ते लिहून काढा. फॉर एक्झाम्पल मी फक्त म्हणजे इथं दिलंय, मग इथं लिहिलं समजा काही संख्या, एकूण संख्या किती, समजा इथं समजा 4 झाल्या. फॉर एक्झाम्पल मी पक्क सांगत नाही, मुद्दाम देत नाही तुम्हाला, कारण कृती तुम्हाला करायची. इथं 4 झाल्या. दुसरा गठ्ठा आपल्याला घ्यायचा आता 11 ते 20. 11 पासून 20 पर्यंतच्या अशा कोणत्या संख्या आहेत की ज्यांना फक्त त्याच अंकाने भाग जातो, त्या मोजायच्या. त्याची संख्या शोधून काढा, 3. असं करत 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 91 ते 100 पर्यंत इथं संख्या जे होतील, समजा इथं झाल्या 3, या सगळ्यांची बेरीज, आता इथं काहीच नाही ना, दिलेलं नाही का, तुम्हाला शोधायची. या सगळ्यांची बेरीज करा, त्याचं उत्तर 25 येते का बघा. 25 नाही सर, आलं. हा, हे ना सर, ते चुकीच्या संख्या आहेत सर. हो सर. नाही, हे माझं येणार नाही, तुम्हाला करायचंय म्हणतोय. माझं येणार नाही, कारण मी तुम्हाला आता उत्तर देणार, तुम्ही तर करणार, तुम्ही तर ऍज इट इज लिहून टाकणार. म्हणून मी तुम्हाला दिलेलं हे माझं बरोबर नाही. कृती आता तुम्हाला करायची. 1 पासून 10 पर्यंत किती आहेत मोजा, फलानी, विस्तानी, अस्तानी, नसतानी. सर जे असेल ते. सर बोलायचं. 1 पासून 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज सर, हो 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 1 पासून 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज असं पण जमते की सर? यस यस, पुढचे प्रश्न तुम्हाला करता येतील, कारण तुम्हाला 1 ते 10 अंकांच्या बेरजा विचारतात, 1 ते 10 पर्यंतच्या असलेल्या विषम संख्येच्या बेरजा विचारतात, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजा विचारतात. म्हणून टप्पे करा, सगळ्यात सोपं. आता समजा 1 ते 10 पर्यंत केलं, परीक्षेमध्ये काय विचारतात, एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो, 51 ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती? आता कसं, आता आम्हाला तर माहित होतं 1 पासून 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज फलानी विस्तानी होते. आणि ते पाठ करण्यासाठी तुम्ही 2च संख्यांचं बेरजा करून पहा. अरे अरे हे किती सोपं आहे. तो ठोकताळा तुम्हाला स्वतःला समजतो का? 10 हाताच्या संख्या. काय करतात, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज करा, नंतर 11 ते 20 या अंकाची बेरीज करा, आणि दोन्हीमध्ये थोडस तफावत बघा, काय गडबड झाली किंवा काय आहे, किंवा वाटल्यास लागलीच 21 ते 30 पर्यंतची बेरीज करा, तुम्हाला काय साम्य दिसते बघा. जसं सर. बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतो, सांगू नको, उत्तर सांगू नको आता, मला उत्तर आता नकोय, कारण ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही त्यांना करायचं, हे उत्तर नको सांगू. तुझं दुसरं बोल, पण उत्तर नको सांगू घ्या, कारण तुम्ही कृती करायची. उत्तर तर काय दुसरं बोल, सर? उत्तर नको 2ला सोडून जेवढ्या पण मूळ संख्या आहेत ना, ते सर्व विषम आहेत. यस, एकमेव 2 अशी संख्या आहे ती सम असून ती मूळ आहे. नाहीतरी मूळमध्ये नेहमी म्हणतो आपण मूळ संख्या म्हणजे विषम संख्या, पण सगळ्याच विषम संख्या मूळ संख्या नाहीत.
आणि सगळ्याच समसंख्या ही मूळ संख्या आहे. मग 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी की सम आहे आणि सर्वात लहान आहे. सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती? सर्वात लहान आहे तीच आहे आणि सम मधली सर्वात मोठी सुद्धा तीच आहे. कारण सम मध्ये दुसरी संख्या मूळ संख्याच नाही, एकमेव संख्या. गुड. तर हा प्रयत्न करा. 1 ते 10 पर्यंतच्या अंकांच्या बेरजा करून पहा. 11 ते 20 एका खाली एक मांडा. जर समजा एकदाच बेरजा करता येत नसतील आपल्याला तर 4 ते 5 टप्प्यामध्ये बेरजा करा. असं गृहीत धरा स्वतःपुरतं सावकार व्हा. सर कळालं मला काय ते 55 155. सांगू नको सांगू नको सांगू नको पण हा. मला माहिती अरे एकदा हे जर कळालं ना तुम्हाला कोणती संख्या विचारू द्या तुम्ही क्षणात उत्तर काढणार. तिथं तुम्ही 51 पासून 100 पर्यंत बेरीज करणार नाहीत नंतर. कारण तिथं तुम्हाला ठोकताळा माहीत झालेला असणार आहे की याचं असं आहे, याचं केलं तर असं आहे, 21-30 केलं तर असं आहे. हा हे बदल आहे. फक्त तुम्हाला कुठं लक्ष द्यावं लागेल 1 ते 10 वर आणि म्हणून मी नेहमी म्हणतो अगोदर मूळ पाया जो आहे तिथं लक्ष द्या. हा एक घटक पक्का झाला ना पुढे काहीच नाही. पुढे सगळं सोपं. आधी पिल्लर सर आधी सांगू नको. पिल्लरच भांडणार तर आधी हा, हा, हा. पिल्लरच भांडणार तर वर स्लॅब कसा टाकण्याचा म्हणलं सर. अरे माझे शब्द मला सांगतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर. म्हणून पिल्लर पक्के करा. आपले पिल्लर म्हणजे 1 ते 10 अंकापर्यंतची बेरीज 1 ते 10 अंकांच्या संख्यामधील अंकातील काय फरक आहे काय नाही तो एकदा पक्का करा. तो जर झाला ना तिथून 11 ते 20 मध्ये काय आहे बघा आणि मग तुम्हाला कोणतंही आणि काही विचारू द्या. इतकं सोपं जाणार आहे पुढे. पण हे स्वतः करा. जे करून पाहतील आज. आता काय करायचं? आजच्या पुरतं हा भाग करण्यासाठी एक होमवर्क म्हणून तुम्ही स्वतः सावकार व्हायचं. स्वतः सावकार व्हायचं. 1 ते 10 पर्यंत लिहा. काय 1 रुपयाचं काय आणायचंय, 2 रुपयाचं काय आणायचंय, 3 रुपयाचं काय आणायचंय, असे 10 पर्यंत संख्या मांडा. त्याच्या बेरजा करा आणि त्याच्या पुढे वस्तूंची नावं लिहा. म्हणजे सावकार जशी पट्टी करून देतो तुम्हाला. मग काही करा. असं गृहीत धरू की आपण 1 रुपयाला त्यावेळेस काही मिळत होतं. 1 क्विंटल गहू का असं 1 रुपयामध्ये. आपल्याला काय करायचं? वस्तूची नावं तर येतील. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, डुकरं काय घ्यायचं ते घ्या. शब्दलेखन होईल. काही मुलांना इंग्लिश मधले शब्द लिहा. ज्यांना जमतात सरावाने त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजी, मराठी, हिंदी कोणतेही शब्द घ्या आणि अंक लिहा, बेरजा करा. म्हणजे 3 सराव होतील. शब्दलेखन होईल 3 भाषेतलं. मराठीतलं होईल, हिंदीतलं होईल, इंग्रजीतलं होईल. 1 ते 10 ला मराठी द्या, 11 ते 20 ला इंग्रजी द्या, 21 ते 30 ला हिंदी द्या. 3 कामं झाले. 3 शब्दलेखन झाले. आपोआपच अंक मांडतोय. अंक 2 वेळा मांडा. कारण जागा पुढे राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय मांडा, देवनागरी मांडा. दोन्हीची बेरीज सारखीच येणार आहे. अंकाचे आकार बदलला, लिपी बदलली म्हणजे उत्तर चुकणार नाही. उत्तर करा. उत्तर किती येते ते पहा. आणि दोन्ही मधला त्या 3 संख्येमधला 11 ते 20, 21 ते 30 त्यामध्ये काय फरक जाणवतो तो पहा. तो जर जमला तर तुम्ही पुढे 31 ते 40, 51 ते 50, 51 ते 60, 61 ते 70 ह्या न मांडता डायरेक्ट उत्तर मांडणार. पण तेव्हाच जर मला या 3 घटकातला समसंबंध जसा की आता हा बुद्धिमत्ते जाणारा प्रश्न घटक गणिताचा पायरी सुरुवातीची पण चाललोय बुद्धिमत्तेमध्ये की या 3 मधला सहसंबंध काय किंवा या 3 चा समसंबंध काय एकमेकांशी असलेला संबंध आणि एकमेकांसारखा असलेला संबंध तो काय तो शोधा सापडेल आणि शोधा म्हणजे सापडेल. नक्कीच तुम्हाला उत्तर मिळून जाईल आणि तुम्हाला पुढची गणित करायला बेरीज करत बसायची गरज पडणार नाही. आणि ही उभी मांडणी करून तुम्ही आता जर बेरजा केल्या चुकूनही एकही विद्यार्थ्याने जरी आपण दुकानदार असाल घरामध्ये कॅल्क्युलेटर असेल कुणीही कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. गणकयंत्र वापरायचं नाही. नाहीतर सर किती सर 30 31 32 35 36 37 38 39 40 बरोबर. याला पांघरून घातलं काहीच फायदा नाही. तिथं मोजा
0 1 1 2 3 3 3 6 6 6 काय 6 4 10 10 5 15 असं करत राहा. स्वतः बोला, गणिताला बोला, अंकांना बोला. मग बघा गणित कुठं अडते का. एकदा गणित विषय आपल्या आवडीचा झाला. गणितामध्ये आपण मराठी आहे, इंग्रजी आहे, सगळंच आहे. सगळे विषय आपण त्याच्यामध्ये असतात. सगळेच विषय आलेच पाहिजे. पण बऱ्याच जणांना गणित आवडत नाही. तर ज्यांना गणित आवडत नाही त्यांनी या पद्धतीने चला. तुम्हाला गणित खूप आवडीचा विषय बनेल. आणि गणित एकदा आवडीचा झाला की बाकीचे विषय तुम्हाला खूप आवडीने करता येते. कारण कृतीला चान्स, म्हणाल तशी कृती करण्याला संधी गणितामध्ये आहे. आता मराठीमध्ये सुद्धा एखादा पाठ आहे, त्यात एखादी कविता आहे. आता रानमाळाची कविता असेल, कोणती गवत फुला रे गवत फुला कविता असेल, तर आपण शेतामध्ये गेल्यावर ते गवत फुल आठवलं, आपण ती कविता म्हणू शकतो. चित्र काढून ते कविता म्हणू शकतो, दाखवू शकतो. इथं मात्र प्रत्यक्ष तुम्ही कुणाची नावं लिहू शकता, कुणाच्या वस्तू लिहू शकता, ढोरं, म्हशी, गाढवं, डुकरं काहीही खरेदी करू शकता. बिन पैशाच व्यवहार करा. व्यवहारासाठी गणित अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच संख्याज्ञान हा भाग तुम्हाला खूप सोपा वाटेल. जर याच्यामध्ये काही अवघड वाटलंच, जसं मला काही आधी काही प्रश्न पाठवलेले आहेत, त्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पण त्या भागाकडे जाण्या अगोदर आपल्याला त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण मूळ ते शेंडा, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप असं आपलं प्रवास चालू आहे. जरी आता आपण एखाद्या फांदीवर बसलो असलं, सध्या हे झाड आहे. मी प्रवास इथून सुरू केलेला आहे. पहिली बालवाडी, दुसरी, तिसरी. आता मी हे झाडाच्या फांद्या आहेत, मी इथे येऊन बसलेलो आहे. पण मला आणखी पुढे जायचं. मला या झाडाला इथं आंबा आहे किंवा इथं जांब आहे पिकलेलं, ते तोडायचंय मला. भीती वाटते, पण कुणाची तरी मदत घ्यायची. कुणीतरी झाडावर पक्का चढणारा असणार आहे, दीपक सारखा, करण सारखा. त्यांची मदत घ्यायची आणि एकमेकाची मदत घेऊन पुढे जायचंय आणि ते तोडायचंय. फक्त करणने किंवा दीपकने आई तर तोडून द्यायचं नाही. ते दिलं तर त्याची गोडी तितकी नाही, पण ते तोडलं, ते आंबट जरी असलं तरी आपल्यासाठी ते लई गोड आहे. कारण मेहनत स्वतः केली. तिथपर्यंत तुम्ही पोहोचला. मी या प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढलंय. ते खूप मजा येणार आहे. आणि मी या व्यर्थ केल्या आणि माझं उत्तर आलं. या तिन्हीचा फरक मला कळाला. मग बघा आनंद काय असतो. मग पुढे जाऊया. ठीक आहे. काही बोलायचं असेल कुणाला तर विद्यार्थी बोलू शकतात. सर व्हिडिओ चालू करायला लावा ना. हा सर, हा बोल. सर व्हिडिओ चालू करायला लावा ना. हो, करा. बिलकुल सगळेजण फोटो हे करा. कारण बऱ्याच जणांना समजा काही आपल्याला ब्लॅक कॉलरसाठी फोटो वगैरे करायचे असतील तर बिलकुल घ्या. ओके. काही हरकत नाही. आणि करण फक्त ब्लेंड कॉलेज करताना आपल्या स्पेलिंगकडे आणि अक्षरांकडे एकदा लक्ष द्यायचं आणि त्याच्यात दुरुस्ती असेल तर लागलीच त्याच्यात दुरुस्ती करायची. हे बघा सर, घेतली हा, मी लॅपटॉपवर पाहतोय. कुठे घेतली? मी लॅपटॉपवर पाहतोय. हा रुद्र काहीतरी दाखवतोय. आर्यन पण काहीतरी दाखवतोय. यस, समर्थ आहे, जयदेव पण आहे. सर मी दिसतो का? हा, दिसतोय. मी लॅपटॉपवर बोलतोय. थांबा सर 2 मिनिट ब्लिंक कलरसाठी स्क्रीनशॉट काढून घेऊ द्या. लाईट आलेली असल्यामुळे लॅपटॉप चालू केलाय. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला हे बघा दिसतायत सगळे. हो सर दिसतंय. इथं आता बघा, आता आर्यनचा माईक चालू झालाय. आता माझा माईक चालू आहे. माझ्या माईकवर त्या ठिकाणी डब्बा आहे. आता हे पहा, आता इथं जे नाव लिहिलेलं आहे हे मराठीतलं नाव आहे. आता मी काय नावानं हाक मारू इथं? डब्बा म्हणू? तुमच्या मनाला अरे सर थांबा 2 मिनिट थांबा. अरे मी दिसलो का? मी कुठं हा, रोहिणी, राम राम. अरे मी कुठं? रोहिणी, सर मी इकडे ढकलून डावा आणि इकडे उजवा हात दिसलेला. गोपालला जवळ घे थोडस. हॅलो कारण गोपाल तक्रार करत होता, मला बोलू देत सर नाही. मी कुठं? हॅलो हॅलो गोपाल. ओके, श्रेया आहे. हॅलो दीपक सोबत बरेच जण बसलेले आहेत. दीपक, कोण आहे बेटा? हॅलो दीपक, तुझ्यासोबत कोण आहे? हा, येतोय, आवाज येतोय.
ओके ओके, शाबाश बेटा. असं एकमेकांना मदत करा. ये टाकी Very पशी आहे, good. टाकीत आपली शिवानंद सर, शिवानंद शहराच्या टाकी पशी आहे आपल्या. ओके ओके, ठीक आहे. गौरी शिवानंद. थांबूयात आपण. गुड बाय.